श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 5वा भाग। घरी गेल्यावर बायजा काय बोलणार या विचाराने उद्धव पूर्ण हैराण होऊन गेला होता। कसाबसा पावले जोरात उचलत तो घराच्या दिशेने जात होता। एक विचाराने तो हैराण झाला होता, पण दुसऱ्या विचाराने तो आनंदित सुद्धा झाला होता, कारण आज त्याला परब्रह्म श्री दत्तात्रेय अवतार आज त्याला भेटले होते। त्यामुळे तो आतून खूपच आनंदित होता। पण प्रपंच लक्षात येताच बायजाची आठवण झाली, कारण बायजाचे बोलणे त्याला खूप त्रासदायक ठरणार होते। विचार करत असतानाच घर दिसू लागले। जसे घर दिसताच उद्धवाची मात्र फार गाळ उमटून गेली। लांबूनच खंदिलाच्या उजेडात बायजाचा चेहरा स्पष्ट दिसत होता। आता मात्र तो पूर्णपणे घाबरून हळूहळू दरवाजासमोर गेला। पाहता क्षणीच बायजा धावत त्याच्याकडे आले आणि म्हणाले, काय हो, किती उशीर, किती वेळ वाट पाहायची। हे वाक्य ऐकताच उद्धव मात्र भांबावून गेला। लाकडे का आणले नाही असे ओरडण्याऐवजी वेगळेच काहीतरी बोलते या विचाराने तो भांबावून गेला। नेमके त्याला काय कळत नव्हते की बायजा अशी कशी काय बोलू शकते, आणि हे काय एकदम माझी विचारपूस कशी करायला लागली, आणि एवढ्या उशीर मी का आलो नाही याची चौकशी करायला लागली। लाकडे का आणले नाही का विचारणा, असे असंख्य प्रश्न उद्धवाच्या मनात मात्र येऊन गेले। ना म्हणाली, अहो तुम्हालाच विचारते, एवढ्या रात्री कुठे गेला होता सा। काही न बोलता फक्त बायजाकडे पाहत राहिला। बरं ते जाऊ दे, चला बरं हात पाय धुवा आणि छानशी गरम गरम भाकरी आणि चटणी खा, सकाळपासून दमला असाल ना तुम्ही। असे प्रेमळ वाक्य ऐकून उद्धव मात्र मनातल्या मनात खुश झाला। पण उद्धवाला कळतच नव्हते हा एकदम बायजाच्या मध्ये बदल का झाला, कसा झाला। हातपाय धुवून उद्धव जेवणासाठी बसला, पण उद्धवाच्या मनात विचार सतत चालू होते की लाकडा संदर्भात का बोलत नाही बायजा। न राहूनच उद्धवच जेवता जेवता बायजाला म्हणाला, बायजा मला माफ कर ग, आज मी ना लाकडेच आणू शकलो नाही। बायजा म्हणाली, काय हो मस्करी करताय वय, खा मुकाट्यानं। पुन्हा उद्धव संभ्रमात पडला। अगं नाही ग, मी काही कारणास्तव मला आज लाकडे तोडताच आले नाही, म्हणून मी लाकडं घेऊन यायचं राहिलो। तरी पण तुला माझा राग कसा काय येत नाही। पुरे झाले बरं का तुमची मस्करी, एकापेक्षा 2-2 मुळ्या आणून टाकलाय, पाहते पडसळीत दिसतं का नाही। असं म्हटल्यावर उद्धवाची नजर त्या पडसीत कोपऱ्यात ठेवलेल्या मुळ्याकडे गेले आणि उद्धव मात्र आतून धक्कून गेला। हा काय प्रकार आहे, मी तर लाकडे आणले नाही, तरी पण ही लाकडाची मुळी इथं कसं पोचली या विचाराने त्याच्या तोंडातून घास सुद्धा आतमध्ये जात नव्हता। तो मात्र स्तब्ध होऊन विचारत होता। त्याच वेळी बायजा म्हणले, कसला विचार करताय, खा ना मुकाट्याने। उद्धव म्हणाला, खातो खातो म्हणत कसा तरी तो भाकरी संपवून पुन्हा त्या लाकडाच्या मुळीजवळ येऊन थांबला। मुळीकडे पाहत असताना त्या दिव्य दत्तात्रयाची त्यांना आठवण झाली। श्री स्वामी समर्थांची आठवण झाली। स्वामी समर्थांनी माझ्यावर आलेले संकट हे त्यांनी स्वतःहून आपल्या अंगावर घेऊन माझे काम त्यांनी पूर्ण केले। ह्या विचाराने उद्धव मात्र हळवा झाला, त्याचे डोळे पाणावले आणि म्हणाला, श्री स्वामी समर्था, तुम्ही स्वतः माझ्या घरामध्ये मुळी आणून टाकली, कारण तुम्हाला याची कल्पना होती की मुळी आणलो नसतं तर बायजा माझ्यावर ओरडली असती। किती तुम्हाला माझी काळजी श्री स्वामी समर्था, किती तुम्हाला माझी काळजी। स्वामींच्या विचाराने तो अगदी आतल्या आत हळवून गेला। रात्र कशी निघाली हे त्याला कळलेच नाही। सकाळी उठून ताबडतोब आंघोळ करून अचानक तो जंगलाच्या दिशेने जात असताना बायजा म्हणाली, अहो तिकडे कुठे जाताय, तुम्हाला वाड्यावर जायचंय। उद्धव म्हणाला, अगं थांब, थोडंसं माझं काम आहे, मी उरकून वाड्यावर येतो, तू निघून जा। बरं बरं म्हणत बायजा मात्र वाड्याच्या दिशेने निघाली आणि उद्धव मात्र जंगलाच्या दिशेने निघाला, कारण उद्धवाला राहवत नव्हतं। काल लाकडाच्या मुळीबद्दल श्री स्वामी समर्थांना त्याला विचारायचं होतं की हा चमत्कार तुम्हीच केलाय ना, की आणखी कोणी। अशा असंख्य प्रश्न घेऊन तो जंगलाच्या दिशेने चालला होता आणि मनात फक्त विचार येत होता, देवाने माझ्यावरचे संकट थांबवले, देवाने माझी सेवा केली, मी किती दुर्दैवी आहे आणि तसाच मी किती पुण्यवान सुद्धा आहे। या विचाराने तो जंगलाच्या दिशेने जात होता। जसे जसे स्वामी समर्थ ज्या जंगलात होते त्या झाडाजवळ तो जातो तर काय, अचानक स्वामी समर्थ त्या ठिकाणी त्याला दिसले नाही। पुढील भाग आपण उद्या ऐकूया। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी। श्री स्वामी